हो, येताना ब्रिजवरनं जराही येऊ नका. यायचं असेल तर ब्रिजच्या खालून या. आत्ताच साधारणतः 1 तासापूर्वी मी याच ब्रिजवरनं उड्डाणपुलावरनं म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर म्हणजे वंजारपेठ फ्लायओव्हरवरनं प्रवास केला. माझ्या सौभाग्यवतीला शेलारला सोडायला गेलो. त्यावेळेस ब्रिजची जी अवस्था आहे ती अवस्था पण तिने मला ब्रिजवरनं प्रवास करून असं सांगितलं. आणि मी तुम्हाला दाखवतो ब्रिजची काय कंडिशन आहे ती. याच्यापेक्षा म्हणतो तुम्ही खालून या. खालचा रस्ता तरी बरा राहील. खालचा रस्ता पण काय व्यवस्थित नसेल. ब्रिजची जी अवस्था आहे ती तुम्हाला मी दाखवतो किती भयानक आहे ती. आणि साहजिकच बाईकवर असला ते घाबरलं ज्या हिशोबाने रस्ता ब्रिजवरचा जो आहे नुसते खड्डे त्याला दाखवतो काय आहे ते. अशा प्रकारे आपण भिवंडी बस डिपोपासून शेलार गावाकडे निघालो असताना प्रसिद्ध असा वंजारपेठ उड्डाणपूल फ्लायओव्हर आणि याच उड्डाणपुलात इतके खड्डे आहेत की विचारता सोय आहे. चालण्याला एक म्हणजे गाडी चालवताच येऊ शकत नाही नीट, अशा प्रकारची अवस्था झाली, दुरावस्था झाली, भयंकर खड्डे आहेत. भिवंडी वंजारपेठ नाका फ्लायओव्हर एक खड्ड्याचा रस्त्याच्या अगदी मधोमध्ये आणि खास करून बाईक चालवण्याच्या अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. हा पाहू शकता रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा. हे बघा, हा वंजारपेठ नाका फ्लायओव्हर इथे भला मोठा खड्डा आहे मध्ये आणि बाकीचे खड्डे तुम्हाला दाखवतो मी काय ते. खरं तर साधारणतः 3-4 महिन्यात या ब्रिजवर 3-4 वेळेस तरी काम झालेले आहेत डांबरीकरण वगैरे करणे, परंतु त्याचा काही उपयोग दिसत नाही आहे. डांबर वगैरे टाकून व्यवस्थित करण्यात आलेला, परंतु गेला तो वाया गेला. तर दाखवतो किती भयानक रस्ता आहे ते. चला तर आता पुढे निघूयात आणि तुम्ही पाहू शकता गाड्या कशा आदळत आहेत. हे बघा किती मोठा खड्डा आहे, सर्वत्र पाणी साचलेलं आहे या ठिकाणी. कासवाच्या गतीने गाड्या चालवाव्या लागतात आणि बाईक जर आपण चालवत असाल तर खूपच सांभाळून चालवावे लागते. नुसते रेतीचा थर आहे, जराही व्यवस्थित नाही आहे रस्ता. आणि साधारणतः जसे मी अगोदर देखील सांगितले, या गेल्या 4-5 महिन्यात या रस्ते 3-4 वेळेस तरी डागडुजी करण्यात आलेली आहे. आणि हे बघा किती पाणी साचलेलं आहे. आपण जर या ब्रिजवरनं प्रवास केलेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. तुम्हाला या ब्रिजवरनं जो प्रवास केला त्याचा अनुभव कसा होता ते. तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन रोड अपडेट्स अरे बापरे, आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.